श्रद्धांजली अर्पण करण्याकरता शोक सभेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या शहरातील नागरिक, परिसरातील नागरिक बंधू, माणसं येतात, माणसं जातात, परंतु या येण्या जाण्यामध्ये तो वेळ, तो अवधी, जे पद, प्रतिष्ठा, जे कर्तव्य आमच्या हातून होत असतात, तेच खऱ्या अर्थानं आठवणीत रूपांतरित होऊन त्या व्यक्तीबद्दलचा जी कमतरता आहे, गुण आहे, की आम्हाला कोकणीच्या रूपात जाणवत असते. घराण्यात जन्माला आलेल्या अनेकांना अनेक पदं तशी मिळायचंच मिळतात, परंतु मिळालेल्या पदाचा खऱ्या अर्थानं जनतेसाठी आम्ही उपयोग करतो, हा खरा प्रश्न या ठिकाणी उठतो. पवार साहेबांच्या घराण्यामध्ये जन्माला आल्यानंतर बाळापर्यंत त्यांना राजकारणाचे घरातच प्राप्त झाले, परंतु साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी सुरुवातीला मिळाली आणि त्यांच्या स्वतःच्याच कामाचा एवढा अवघा आपण पाहिला की राज्याच्या पदापर्यंत, आणि खरंच जनतेच्या मनाचे मुख्यमंत्री आमच्यासारख्याने तेच वाटत की ही व्यक्ती एवढी ताकदीनिशी राज्याला पुरवण्याचं काम करते की आपल्या राज्याचे निश्चितपणे भविष्यामध्ये मुख्यमंत्री म्हणूनच राहील. परंतु दुर्दैव तुमचं आमचं सर्वांचं, जे सर्वांना आपलेसे वाटतात, हवेसे असतात, तेच अर्ध्यावर त्यांचं काम होतो, त्याचं उत्तर कदाचित देवेला नको असावं. माझ्या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीमध्ये झालं आणि माझा जास्त काही संपर्क आला नाही, मी कधी मंत्रालयामध्ये गेलो नाही, परंतु मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मला आठवतं 2018 DPDCमध्ये तर आपल्या जिल्ह्यासाठी निधी मंजूरच होत असतो, परंतु त्यानंतर अर्थसंकल्पीय सभा विभागीय अमरावती येथे कमिशनरेट बोलवण्यात आली आणि प्रत्येक जिल्ह्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष बोलवण्यात आले. मीही गेलो होतो आणि त्या जिल्ह्याच्या आपल्या आर्थिक तरतुदीमध्ये मला असं जाणवलं की आमच्या सर्व जिल्हावासियांचा श्रद्धास्थान गजानन महाराज यांच्या तीर्थक्षेत्राला अतिशय मोठी निधी त्या ठिकाणी देण्यात आला होता. आणि म्हणून मी त्या सभेमध्ये बोललो, श्री गजानन महाराज संस्थानाच्या विकास आराखड्यामध्ये मला ही तरतूद अत्यल्प त्या ठिकाणी आहे. सुरुवातीला दादाचा त्याचा आक्रमक स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु नंतर मला ते बोलले की अध्यक्ष, राज्यामध्ये अनेक संस्थानं आहेत आणि अनेक ठिकाणी आम्हाला निधी द्यावा लागतो. मी तातडीनंच बोललो की राज्यामध्ये अनेक संस्थानं असतील कदाचित, परंतु श्री संत गजानन महाराज संस्थान ही आमच्या आस्थेचं जिल्हावासियांचं प्रतीक आहे. ही विदर्भाची मंडळी आहे आणि महाराष्ट्राचे अनेक भक्त या ठिकाणी येत असतात. आम्हाला निधी जास्त लागेल ही आग्रही होती. त्यावेळेस ते काही बोलले नाही, परंतु ती अर्थसंकल्पीय आपल्या जिल्ह्याची सभा संपताना उठता त्यांनी सांगितलं की बुलढाण्याचे जे अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद आलेले, ते जसं सांगतात तसं त्यामध्ये वाढून द्या. आणि खरोखरच मला ते जाणवलं की कोणाचा जसं राहुल बोलणी सांगितलं की अतिशय तत्परतेनं दखल घेणारी व्यक्ती आणि खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा होईल यासाठी सातत्यानं सकाळी उठल्यापासूनच व्यस्त असणारी व्यक्ती आज तुम्हाला सोडून गेली. त्यांचं निधन एक कार्यकर्त्याच्या पाठीशी कशी भक्कमपणे ताकद उभी करायची, मग सकाळीच उठून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करायचा 12 तालुक्यामध्ये, यासाठी म्हणून
इथले दुर्दैव ज्या कार्यक्षेत्रामध्ये ते वाढले मोठे झाले जनतेला आमचं केलं त्यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा मृत्यू व्हावा ही सुद्धा नियती त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ओळखलेला आलो जनसागर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं काही प्रत्यक्ष जाऊन पाहिल्या काही टी व्हीवर पाहिला खरोखरच एवढा दादा माणूस पुन्हा कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणे नाही असंच अधोरेखित करणारा त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्याबद्दलची आपुलकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती आपण पाहिली मी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दादांच्यासाठी नतमस्तक होतो त्यांच्या जाण्यावर त्यांचा परिवार विशेष करून पक्षीय राजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा परिवार आणि या परिवाराला जन्मात घालणारे शरदराव पवार आणि सर्वच आमचे महाराष्ट्रातील तमाम दादांचे चाहते यांना या प्रसंगी धीर मिळव अशी प्रार्थना करतो. दादांना निश्चितपणे त्यांचे कर्म त्यांचे चांगले असतात त्यांना चांगली जागा मिळत असते. मी पुन्हा एकदा दादांच्या या दुःख सांगामध्ये आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली व्यक्त करत आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो. जय हिंद.